कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मनात असं राग धरणं बरोबर आहे का बाबा? राग मला तुझा नाही आला अक्षरा, मग मला राग माझा आलाय। कारण मी माझं म्हणणं तुला पटवूनच देऊ शकलो नाही। अगं मी कितीही जरी सांगितलं तरी तुला ते पटतच नाहीये, कारण तुझ्या मनानेच ठरवलंय की हे पटवून घ्यायचंच नाहीये। हे बघ, तुला माझं म्हणणं पटणार नाही हे मला कळून चुकलंय, त्यामुळं माझी जास्त चिडचिड होते। बाबा हे बघा, एक वडील म्हणून तुम्हाला माझी काळजी वाटते आणि म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय, हे मी समजू शकते, हे पटतंय मला। पण थोडा वेळ जाऊ द्या, वेळ गेला ना की तुम्हाला पटेल मी जे म्हणत होते ते बरोबर होतं। की तुला कधीतरी पटेल की माझं म्हणणं बरोबर होतं। नाही बाबा, तुम्ही म्हणताय ते बरोबर असू नये अशीच प्रार्थना करेन मी देवाकडे। आणि जर चुकून तसं काही झालंच तर मग मी तुमच्या सोबत असेन बाबा। मी तुम्हाला शब्द देते, तेव्हा मी तुमच्याविषयी मनात राग धरणार नाही। तसा तुम्ही आता माझ्याविषयी मनात राग ठेवू नका बाबा। बाबा प्लीज, आज होळीचा दिवस आहे, सणवार आहे आपल्या घरामध्ये, आता तरी चिडून बोलू नका माझ्याशी। बाबा प्लीज, मला आणि माझ्या बाळाला आशीर्वाद द्या, असं आबोला नका धरू। अगं सुखी हो, हे बघ आमचे आशीर्वाद तुला आणि तुझ्या बाळाच्या पाठीशी कायम आहेत ग। बाबा माझं आणि माझ्या बाळाचं सुख त्याच्या बाबांबरोबर असण्यातच आहे। काय ग, बोललीस का बाबांशी? हो बोलले। ते बोलले ना तुझ्याशी? हो बोलले ना। काय सगळं नीट बोलले ना? काही चिडचिड नाही केली ना? ठीक आहे ना सगळं? चिडचिड नाही ग, पण त्यांनी बोलणं बंद नको करायला एवढंच मला वाटतं। दादा नाही, ऐक ना अक्षरा, ऐक ना बा, तुला सांगू का, तुझ्याशी बोलल्याशिवाय बाबांना चैन पडत नाही ग। तू सासरी होतीस ना, दिवसातनं 50 वेळा तुझं नाव काढायचे, सारखं म्हणायचे माझ्या अक्षराला सोन्यासारखं सासर मिळालंय, सोन्यासारखा नवरा मिळालाय, म्हणून मी रिलॅक्स आहे। खरंच आम्हाला दोघांना खूप रिलॅक्स वाटायचं, खूप समाधान वाटायचं। पण बघ ना ग कसं झालं सगळं, जसं दिसतं ना तसं काही नसतंच म्हणतात तसं झालंय। अगं आई, एवढं काही झालेलं नाहीये, माझा नवरा सोन्यासारखाच आहे। असं एका भांडणामुळे त्यांच्याविषयीचं मत नका ना बदलू तुम्ही, सगळं ठीक होणार आहे। मी सांगते ना, तू काही काळजी करू नकोस, मी बाबांनाही तेच सांगते, अजिबात काळजी करू नका आणि कसलाही विचार करू नका। आता तुम्ही, आता सण आहे नाही एवढा चांगला, सगळं विसरून जा बरं। माझं सुख, माझा आनंद त्या घरात आहे आणि मी लवकरच जाणार आहे त्या घरी। खरं सांगते अक्षरा, अगदी मनापासून सांगते, मला असं वाटतंय की तुमच्या दोघांचं जे भांडण आहे ना त्याचं या होळीमध्ये दहन व्हावं। तसंच होईल आई। बरं चल पूजा करून घेऊया। बाबा येत आहेत ना? येतात का म्हणजे? अगं होळीची पूजा आहे आणि मी येणार नाही असं होईल का? नाही, पण मगाशी तुम्ही रागवला होता तर मला वाटलं। तर काय, इथे होळीची पूजा आहे आणि मी घरात बसून राहीन? कसं शक्य आहे? अहो मला माहितीये शक्य नाहीच आहे ते, म्हणूनच म्हणत होते मी। बरं आवरून घे पटकन। हा ए अक्षरा, जा आरतीचं ताट आणि प्रसादाचं ताट घेऊन ये। हो आणते। तुम्हाला एक सांगायचं होतं। बोल ना। का असे वागताय तुम्ही अक्षरा बरोबर? आधीच तणावाखाली आहे पोरगी, तुम्ही बोलला नाही तर वाईट वाटतं, तिला त्रास होतो ना, नका ना असे वागू। अगं मी मुद्दाम असं वागतोय का? सांग बरं। हे बघ, तिला जो त्रास होतोय ना तो मला अजिबात बघवत नाहीये। अहो मान्य आहे मला, पण सगळं ठीक होईल। आपण कोणाचं वाईट केलं नाही, मग आपल्या पोरीचं का वाईट होईल सांगा बरं? हा फक्त ना तुम्ही असे वागू नका तिच्याशी, नीट बोला तिच्याशी। हा आणि तुम्ही ना जास्त बोलू नका आता तिच्याशी, आणि थोडं शांत आणि काय झालं? आम्हाला या घरातून बाहेर पाठवा, म्हणजे तुमच्या अर्धांगिनी घरला परत येते। तुम्ही एक काम करा, आज होळीचा दिवस आहे, आजच्या या मुहूर्तावर तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात पाठवा, घरच्या लक्ष्मीला घरला परत येऊ द्या। हां, चांगला मुहूर्त आहे आज सणाचा।
अहो, काय तुम्ही सणासुदीच्या दिवशी वृद्धाश्रमाची भाषा करता आई साहेब? तुमच्या सुखासाठी आधी आम्ही सुखीच आहे. आम्हाला बरं वाटावं म्हणून नुसतं बोलू नका अधिपती. आम्हाला चांगलंच ठाव आहे तुमचं सुख सुनबाईंसंग राहण्यातच आहे. ऐका आमचं, हे असं इथं एकटं एकटं राहण्यापेक्षा तुम्ही त्यांना इथं घरला घेऊन या. पाहिजे तर आम्ही येतो तुमच्याबरोबर. त्या जे काय बोलतील ते आपण ऐकून घेऊ, पण आपण त्यांना घरला घेऊनच येऊ. त्यांच्या हस्ते आपण होळी पेटू. काय चला, आम्हाला तुमचा असा उदास चेहरा बघवत नाही. माझी चूक झाली आई साहेब. आज सणासुदीच्या दिवशी इथं असं तोंड पाडून बसलो, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. अहो पण तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला त्रास होणारच. नाही, आता मी काय तुम्हाला त्रास देणार नाही आई साहेब, पण हात जोडतो तुमच्या पुढे. आता ते वृद्धाश्रमाचा शब्द तोंडातून काढायचा नाही. अहो पण अधिपती, सुनबाईंना जर घरला परत आणायचं असेल तर आम्हाला कधी ना कधी वृद्धाश्रमात जावंच लागल. किती दिवस त्या तिकडं तुम्ही इकडं असं राहणार हो? हा नाही म्हणजे आम्ही तसंही परत एकदा एक प्रयत्न करणारच होतो. त्यांना भेटून समजावणार होतो की बाई सगळं विसरून जा, ये घरला परत. काय तुम्ही जायची गरज नाही आणि त्यासनी समजवायची गरज नाही. त्या काय बारके आहेत होय त्यासनी समजवायला? त्यांचं त्यासनी कळलं पाहिजे. अहो पण एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? काय नको, मागल्या खेपेला तुम्ही त्यासनी समजवायला गेला, काय झालं बघितलं नव्हं? त्यालाही काय काय बोलल्या तुम्हाला. ते तसं जर परत झालं तर मला सहन होणार नाही. नको, काय गरज नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जायचं काय काढू नका. आणि राहिला विषय त्या होळीचा, मी येतो 1 मिनिटात तयार होऊन. आपल्यासाठी खोळंबली असतील माणसं, मी आलो लगेच येतो. बर या तुम्ही खाली तयार होऊन, आम्ही पण आवरतो. आई बाबा काय काय झालं? काय तुम्ही असे गप्प का झालात? चुकलो बाळा, माफ कर. सॉरी काय म्हणताय बाबा? असं का बोलताय? लहान मुलासारखा वागलो ग. तुझ्यावर चिडलो काय, रागावलो काय? माझ्यामुळे तुला त्रास झाला बाळा. तुझ्या आयुष्यात आधीच ताणतणाव काय कमी आहेत का? त्यात मी हे टेन्शन दिलं तुला. तुझ्यावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, पण नाही जमत आहे मला. माफ कर मला. नाही नाही बाबा, प्लीज असं नका बोलू. प्लीज माफी वगैरे नका मागू तुम्ही. उलट मीच सॉरी म्हणायला पाहिजे तुम्हाला. रागाच्या भरात मी जास्त बोलले तुम्हाला. नाही मी सॉरी बाबा, खरंच. हे बघ, मी सॉरी. बाबा सॉरी, मी म्हणते ना सॉरी. अक्षू, मी सॉरी. नाही पण मी सॉरी. हे बघ, मी तुझा बाबा आहे ना, मी सॉरी. सॉरी बाबा, सॉरी, खरंच सॉरी. बरं, आपण दोघंही सॉरी. मग तर झाली ना भिट्टम भाट. अरे माफीनामा काय मागताय तुम्ही एकमेकांबरोबर? माफीनामा काय आई? हे घे दादा. बापरे. बरं चला आवरूया पटपट. हो काय चला ना. काय झालं? असे का बघताय? इतके दिवस हरवलं होतं तुझ्या चेहऱ्यावरचं हसू. खूप बरं वाटलं ग तुला हसताना बघून. आई तुला माहिती, अधिपती पण असंच म्हणायचे. मास्तरीणबाई, तुमचा हसण्याचा झरा असाच खळखळता राहायला पाहिजे. आणि बाप रे आई, तुला काय सांगू, काय काय करायचे ते मला हसवण्यासाठी. अशीच हसत राहा. आमच्या दोघांची हीच इच्छा आहे की तुझं हे हसू कधीच मावळू नये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.